आता मागच्या वेळेला आपण पॉलीफंक्शनल IUPAC याचे रूल्स बघितलेले होते. पॉलीफंक्शनल म्हणजेच एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये जर प्रेझेंट असतील तर त्याला पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. त्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हा डिटरमाइन करतो. तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप डिटरमाइन करतो बाय प्रायोरिटी, दॅट इज अ प्रेफरन्स ऑर्डर प्रमाणे, म्हणजे प्रायोरिटी ऑर्डर प्रमाणे प्रिन्सिपल ग्रुप आपण सिलेक्ट करतो. त्याच्याकरता आपण एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये ओके जे ग्रुप लिस्टेड नाही आहेत, लाईक हॅलो, लाईक अल्कॉक्सी, लाईक नायट्रो, हे ग्रुप ऑलवेज प्रिफिक्स म्हणूनच घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघितलं की सायनो, फॉर्माइल, कार्बॉक्सी, कार्ब अमॉइल असे ज्या वेळेला प्रिफिक्सेस असतात त्यावेळेला त्याचा कार्बन हा पर्टिक्युलरली पेरेंट चेनमध्ये म्हणजे प्रिन्सिपल चेनमध्ये तो काउंट करायचा नाही. परंतु कीटो आणि ऑक्झो, कीटो ऑर ऑक्झो जर फंक्शनल ग्रुप असतील तर त्याचा कार्बन प्रिन्सिपल चेनमध्ये जे पेरेंट अल्केन चेनमध्ये हा कन्सिडर केला जातो आणि त्याचं काउंटिंग केलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रायमरी प्रिफिक्सेसमध्ये, प्रायमरी सफिक्सेसमध्ये जर डबल बॉन्ड कॅरेक्टर, सिंगल बॉन्ड कॅरेक्टर असेल तर ANE, डबल बॉन्ड कॅरेक्टर असेल तर ENE, ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर असेल तर YNE हे आपण बघतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की जर समजा आपल्याला पर्टिक्युलरली प्रायमरी प्रिफिक्स नंतर ज्यावेळेला सेकंडरी सफिक्स आपण घेतो त्यावेळेला प्रायमरी सफिक्सचा ई हा ड्रॉप डाऊन केला जातो किंवा ज्या वेळेला सेकंडरी सफिक्स मध्ये AIOU हे वॉवेल्स असतील तर आपल्याला ई ड्रॉप केला जातो. हे सगळ्यात महत्वाचं. आणि मी तुम्हाला एक शेवटला कॅरेक्टर दिलेलं होतं की फंक्शनल ग्रुप इज ग्रेटर दॅन डबल बॉन्ड, डबल बॉन्ड इज ग्रेटर दॅन ट्रिपल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड इज ग्रेटर दॅन अ सबस्टिट्यूएंट ग्रुप दॅट इज कॉल्ड ॲज अ साइड चेन. हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. मग आता आपण पर्टिक्युलरली कशा पद्धतीनं पॉलीफंक्शनल IUPAC नाव द्यायचं हे आपण बघून घेऊया. हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा लक्षात घ्या की आपण हे असं तुम्हाला मिळेल CH3 हा C, इथं OH, इथं Br, ओके. आता CH, ट्रिपल बॉन्ड CH अँड COOH असं आपल्याला दिलेलं आहे. आता इथं बघा COOH आहे, Br आहे, OH आहे, असे एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असलेला कंपाऊंड आहे, हे लक्षात ठेवा. मग हे करत असताना सगळ्यांना लक्षात ठेवा जो हा रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे हे सगळ्यात महत्वाचे आहेत. एका डाव्या बाजूला तुम्ही इथं वर्ड रूट म्हणून लिहायचं, त्याच्यानंतर प्रिफिक्सेस म्हणून घ्यायचे, ओके. प्रिफिक्सेस नंतर प्रायमरी सफिक्स हा पॉइंट आउट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला सेकंडरी सफिक्स म्हणजे काय किंवा कुठले कुठले आहेत हे आपण बघून घ्यायचे. आता वर्ड रूट बघा हा तुम्ही की तुम्हाला जर आता ह्यामध्ये लक्षात घ्या की आपण पॉइंट आउट करत असताना किंवा हे करत असताना सगळ्यात जर तुम्ही प्रायोरिटी ऑर्डरला बघितलं तर COOH हा ह्या स्ट्रक्चर मध्ये मोस्ट हायेस्ट प्रायोरिटी आहे. म्हणजेच तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे COOH, म्हणजे तुमच्या चेन मध्ये प्रिन्सिपल ग्रुप COOH हा कंटेन असला पाहिजे. म्हणजेच तुम्ही ही सिलेक्ट करणार, ही चेन सिलेक्ट करणार, ओके. आता ही चेन सिलेक्ट करणार म्हणजेच इथं आपल्याला 1 2 3
4 5 असे 5 कार्बन येतात. म्हणजेच वर्ड रूट येणार तुमचं पेंट, कारण तुमचा हायड्रोकार्बन आहे 5 कार्बनचा पेंटेन हा आपल्याला वर्ड रूट येणार आहे. कुणामुळं तर बिकॉज ऑफ 5 कार्बन. कळलं? आता तुम्ही बघा तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे COOH. ओके, म्हणजेच तो सेकंडरी सफिक्स म्हणून लागणार आहे. आता सेकंडरी सफिक्स COOH ला आपण काय देतो? OIC ऍसिड असं देतो. म्हणजेच हा जर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला तर ब्रोमीन आणि OH हे काय येतात? ब्रोमो आणि हायड्रॉक्सी हे काय येतात? आपल्याला प्रिफिक्सेस म्हणून येतात. आता प्रायमरी सफिक्स बघा काय आहे, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे ना चेन मध्ये, म्हणजेच तुमचा प्रायमरी सफिक्स येईल ENE येईल. हे सगळं ह्या वर्ड रूटला तेन मांडून घ्यायचं. मग तुम्ही नंबरिंग द्या. इथं लोएस्ट पॉसिबल नंबर टू द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. मेन फंक्शनल ग्रुप म्हणजे कुठला? COOH. याला लोएस्ट पॉसिबल नंबर म्हणजे 1 2 3 4 5 आला. आता बघा तुम्ही ब्रोमीन आणि OH हा 4 नंबर वरती आहे. ओके, म्हणजेच आपल्याला ब्रोमो आणि हायड्रॉक्सी. तर आता अल्फाबेटिकली पहिला कोण आहे? ब्रोमो आहे की नाही? ओके, ब्रोमो आहे ना अल्फाबेटिकली. म्हणजेच तुम्ही नाव देणार 4 ब्रोमो. ओके, 5 हायड्रॉक्सी. लिहून घेतलं. आता तुमचा वर्ड रूट आहे पेंट. पेंट घेतला, पेंट. आता प्रायमरी सफिक्स आहे ENE. किती पोझिशन वरती आहे? डबल बॉन्ड 2 वरती आहे, म्हणजेच पेंट 2 ENE. आता तुम्हाला ENE च्या पुढं सेकंडरी सफिक्स येणार आहे OIC ऍसिड. म्हणजेच हा O हा वॉवेल्स आहे म्हणून आपण हा E काढतो आणि इथं पोझिशन 1 येतो OIC ऍसिड म्हणून देतो. हे अशा पद्धतीनं IUPAC हे घ्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. हा झाला पहिला पार्ट, म्हणजे पहिलं नॉमेनक्लेचर झालं. आता दुसरं नॉमेनक्लेचर 5 हायड्रॉक्सी कसं येणार? 4 येणार ना? हा सॉरी 4 हायड्रॉक्सी येणार बरं का. सॉरी 5 हायड्रॉक्सी नाही, 4 ब्रोमो. मी जरा खाल्लो इथं. 4 ब्रोमो 4 हायड्रॉक्सी पेंट 2 EN 1 ओइक ऍसिड येईल. आता दुसरं आपण जे बघायचे आहेत ते आता पुढचे 2-3 बघूया आपल्याला कशा पद्धतीनं बघता येतील नॉमेनक्लेचर्स ते बघूया आपण. आता पुढचा बघा. आता आपण दुसरं पहिलं आपण बघितलं, आता दुसरं तिसरं चौथं पाचवं आता बघूया ह्याच्यामध्ये. आता हे जे स्ट्रक्चर आहे ह्यामध्ये C डबल बॉन्ड O OH अँड मिथाइल आणि COOH असे फंक्शनल ग्रुप आहेत. म्हणजेच आपल्याला COOH जर प्रायोरिटी लिस्ट मध्ये बघितला तर ह्या सगळ्या OH C डबल बॉन्ड O आणि COOH मध्ये प्रायोरिटी कुणाची आहे? COOH ची आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही COOH कंटेनिंग असलेली कार्बन चेन करणार सिलेक्ट. 1 2 3 4 5 6 हा घेतला. 1 2 3 4 5 6 म्हणून आपण स्ट्रेट सिलेक्ट केली. ओके, म्हणजेच स्ट्रेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बघा इथं 1 2 3 4 5 6 आहेत म्हणून हेक्झेन हे तुम्हाला येईल 6 कार्बन आहेत म्हणून. आता तुम्हाला सेकंडरी सफिक्स काय आहे तर COOH येणार आहे. OIC ऍसिड येणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, मग प्रिफिक्सेस कुठले होतील? पर्टिक्युलरली मिथाइल, ओके, कीटो किंवा ऑर ऑक्झो, तुम्हाला कोणाचंही नाव घ्यायचं आहे ते घ्या, आणि हायड्रॉक्सी. आणि ह्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणून प्रायमरी सफिक्स येईल ENE. म्हणजेच
हेक्स आपल्याला पेंट तसं हेक्स का 6 कार्बन आहेत म्हणून. मग आता तुमचं नाव येताना काय येईल बघा. आपल्याला नंबरिंग द्या, लोएस्ट पॉसिबल नंबरिंग 1 2 3 4 5 6. ओके. मग आता बघा आपल्याला एम के आणि एच ह्याच्यामधला बघा अल्फाबेटिकली पहिला कोण येतोय. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. के पहिला येतोय. एच येते. हा एच ए बी सी डी ई एफ जी एच म्हणजे हा एच पहिला, के दुसरा आणि एम तिसरा. ह्याची पण प्रायोरिटी तुम्ही लावून घेतली म्हणजेच हायड्रॉक्सी ग्रुप किती वरती आहे. 3 वरती आहे. म्हणजे तुमचं नाव येणार 3 हायड्रॉक्सी. ओके. 4 कीटो. ओके. नंतर 3 मिथाइल. 5 मिथाइल. सॉरी 3 मिथाइल नाही, 5 मिथाइल. ओके. 5 मिथाइल हेक्झेन. आता हेक्झेन मधला ई काढायचा आणि हेक्झेन 1 ओइक ऍसिड. हेक्झेन 1 ओइक ऍसिड असं नाव येईल. कळालं. मग पुढचा बघा, दुसरा पुढचा परत बघूया. हा समजल्यानंतर आता ह्यामध्ये सुद्धा बघा तुमच्याकडं इथं CH3 C डबल बॉन्ड O आणि OC2H5. हा OC2H5 म्हणजेच अल्कॉक्सी ग्रुप आहे. हे लक्षात ठेवा. आणि अल्कॉक्सी ऑलवेज प्रिफिक्स म्हणून येतो कारण का तो लिस्ट आउट मध्ये प्रेफरन्स ऑर्डर मध्ये नाही आहे. म्हणजेच ह्यामध्ये तुमचा महत्वाचा कुठला आहे तर C डबल बॉन्ड O हा प्रिन्सिपल आहे. मग मी सिलेक्ट करणार 1 2 3 4 5. ओके. हे लक्षात ठेवा. मी अशी ही चेन सिलेक्ट करणार 1 2 3 4 5 अशी सिलेक्ट करणार. हे लक्षात ठेवा. इथनं 1 2 3 होतं, इथनं 1 2 होतं. म्हणजेच नंबरिंग देताना मी इथं देणार 1 2 हे 3 4 5 असं देणार. ओके. जर समजा हिकडनं घेतलं तर काय होईल 1 2 3 म्हणजे 2 अधिक 3 आणि हे 4 7 येतील. 2 आणि 3 अधिक 4 7 येतील. अल्कॉक्सी ग्रुप जो आहे त्याला पण आपल्याला प्रेफरन्स दिला पाहिजे. हे लक्षात ठेवा. मग आता 5 आहे म्हटल्यावर तुमचा वर्ड रूट काय येणार आहे. पेंट येणार आहे. 5 कार्बन. ओके. आता मेन प्रिन्सिपल ग्रुप कुठला आहे. कीटोन आहे म्हणजे सेकंडरी सफिक्स येणार आहे ONE. प्रिफिक्सेस कुठले येणार आहेत. मिथाइल. ओके. आणि इथॉक्सी हा येईल. अल्फाबेटिकली इथॉक्सी पहिला येतो, ई पहिलं येतं म्हणून त्याला लोएस्ट पॉसिबल नंबरिंग येईल. आणि प्रायमरी सफिक्स मध्ये काय येईल ANE येईल. हे लक्षात ठेवा. मग तुम्ही नाव देताना कसं देणार बघा. पर्टिक्युलरली आपल्याला 2 पोझिशन वरती आहे इथॉक्सी. 2 इथॉक्सी. ओके. आणि 2 वरतीच 2 and 4 2 4 डायमिथाइल. ओके. आता पेंटॅन. ओके. पेंटॅन किती वरती आहे. 3 वरती आहे ना पेंटॅन. 3 and ONE म्हणजे हे असं इथं येईल. जर असं इकडे घेतो 4 मिथाइल 2 इथॉक्सी 4 मिथाइल. डाय नाही येणार कारण का हा आपण चेन मध्ये पकडलेला आहे राजानो. 1 2 3 4 5. तर हे परत एकदा रिपीट करायचं नाही आहे. ओके. 2 इथॉक्सी 4 मिथाइल. ओके. पेंटॅन. कारण का पेंटेन मधला ई रिप्लेस करायचा आहे. पेंटॅन किती वरती आहे 3 ONE हे नाव येईल. आता पुढचं बघा. आता इथं लक्षात घ्या महत्वाचं. हा 1 2 3 4 5 6 7 इथं हा
HOC हा जो आहे ना, हा HOC म्हणजेच फॉर्माइल ग्रुप आहे, हे डोक्यात ठेवा. HOC म्हणजेच हा फॉर्माइल ग्रुप आहे, म्हणजेच तो आहे CHO. ओके. आणि मग CHO आपण म्हटलेलं आहे रूल प्रमाणे, फॉर्माइल, सायनो, कार्बॉक्सी अमाइल शुड नॉट काउंट ओके इन द पेरेंट चेन. म्हणजे तुमची चेन ही हितपर्यंत झाली पाहिजे. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला येणार आहे? COOH येणार आहे. म्हणजेच तुम्हाला ही चेन सिलेक्ट केली तुम्ही, म्हणजे लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 येणार आहेत. म्हणजे तुमचा वर्ड रूट येणार आहे हेप्ट. ओके. सेकंडरी सफिक्स येणार आहे OIC ऍसिड येणार आहे. ओके. प्रिफिक्सेस कुठले येणार आहेत बघा, हा डबल बॉन्ड O चा कीटो किंवा ऑक्झो म्हणून आपण कीटो और ऑक्झो, आणि परत फॉर्माइल, हे दोन प्रिफिक्सेस येतील. आणि प्रायमरी सफिक्सेस ENE, कारण का डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे म्हणून. मग आता बघा नाव देताना ऑक्झो जरी घेतला किंवा कीटो घेतला, आपण आता ऑक्झो घेऊया, म्हणजेच तो कीटोन आहे हे पण तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्ही F पहिला येते का ऑक्झो, ABCDEF, F पहिला येणार हे लक्षात ठेवा. म्हणजेच 7 फॉर्माइल, 5 ऑक्झो, ओके, हेप्ट 3 EN, ENE येणार, ई ड्रॉप करायचं कारण पुढचं येणार आहे 1 ओइक ऍसिड, त्याचं नाव येईल, हे लक्षात ठेवा. पुढं चौथा बघा. आता ह्यामध्ये सुद्धा जर बघितलं तुम्ही, ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर महत्वाचं लक्षात ठेवा की इथं परत COOH मेन प्रायोरिटी ग्रुप आहे. म्हणजेच तुम्ही सिलेक्ट केला चेन ही 1 2 3 4 5 6 सिलेक्ट केली. ओके. म्हणजेच तुमचा वर्ड रूट आला हेक्स. ओके. सेकंडरी सफिक्स आला OIC. ओके. प्रिफिक्सेस कुठले आले बघा, NH2 म्हणजे अमिनो, ओके, OH म्हणजे हायड्रॉक्सी, आणि C डबल बॉन्ड O ऑक्झो किंवा कीटो हे येतील, हे लक्षात ठेवा. आणि प्रायमरी सफिक्स येईल ENE, इथं येईल, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला नाव जर द्यायचं असेल तर नाव कसं येणार बघा. आता अमिनो, आणि पहिला अमिनो येईल ABCDEFGHIJK, म्हणजे दुसरा H येतील, आणि तिसरा ऑक्झो किंवा कीटो तुम्ही लिहू शकता. ओके. म्हणजेच काय लिहिणार बघा, 1 2 3 अमिनो, ओके, 4 हायड्रॉक्सी, यातला इथं हायपेन ते द्यायचा बरं का, 4 हायड्रॉक्सी, ओके, 5 कीटो हेक्स. किती वरती आहे ENE बघा, 4 वरती आहे हेक्स, 4 EN, ई घेणार नाही आम्ही, ई ड्रॉप करणार कारण का आमचा COOH फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजेच EN1 ओइक ऍसिड हे नाव येईल. आता तिथं पुढच्या याच्यात बघा तुम्हाला CONH2 म्हणजे अमाइड दिलेला आहे. अमाइड हा प्रेफरन्स जास्त आहे ऍज पर प्रेफरन्स ऑर्डर, कोणापेक्षा, कीटोन पेक्षा. म्हणजेच तुमचा येईल 1 2 3 4 5 असा येईल. मग 5 म्हटलं की परत इथं वर्ड रूट येणार तुमचा पेंट, हा वर्ड रूट येणार. ओके. नंतर आता आपण बघितलंय CONH2. आता हा CONH2 हा जर बघितलं तर तुमचा काय येईल इथं, अमाइड, हा
आपल्याला वर्ड सेकंडरी सफिक्स मध्ये येईल, प्रायमरी सफिक्स येईल एनी. ओके. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हा एक ग्रुप बघायला मिळेल. ठीक आहे. आणि हा एक ग्रुप म्हणजे ब्रोमो मिथाईल असा ग्रुप येईल आणि दुसरा येईल कीटो किंवा ऑक्झो असा येईल. मग तुम्ही नाव देताना कसं द्यायचं आहे बघा ह्याला नाव. ओके. 2 इंटू ब्रॅकेट ब्रोमो मिथाईल, 2 इंटू ब्रॅकेट ब्रोमो मिथाईल 3 कीटो. ओके. 3 कीटो. आता पेंटॅन आहे, पेंटॅन करायचं आणि त्याच्या पुढं अमाईड हे द्यायचं. ओके. त्याचं नाव परत लिहितो व्यवस्थित बघा. हा 2 ब्रोमो, 2 इंटू ब्रॅकेट ब्रोमो इथाईल लिहायचं कारण तो एक ग्रुप आहे. ओके. हा CH2 काउंट नाही आहे आपल्याला मेजर ह्याच्यामध्ये म्हणतो. 2 ब्रोमो इथाईल नाही, सॉरी ना, 2 ब्रोमो मिथाईल म्हणा राजानो, एकच कार्बन आहे. 2 ब्रोमो मिथाईल. ओके. 3 कीटो पेंटेन येणार आहे, परंतु ई ड्रॉप करून त्याच्या पुढे लिहायचं आहे अमाईड, पेंटॅन अमाईड. असं तुम्हाला नावं येतील, हे लक्षात ठेवा. समजलं? तर ह्याचा परत एकदा व्यवस्थित हे करा. तुम्हाला 1 2 3 एक्झाम्पल्स मी सोडवायला देतो आहे. ते ह्या पद्धतीनं वर्ड रूट हे काढायचे आहेत. वर्ड रूट काढून तुम्ही व्यवस्थितशीर तुमचं पर्टिक्युलरली नावं ही द्यायला शिकायची आहेत. ओके. आता पहिलं घ्या. ओके. हे 3 तुम्ही सोडवायचे आहेत आणि ते सोडवून पाठवून द्यायचे आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण सायक्लिक स्ट्रक्चर्स असलेले हे बघून घ्यायचे आहेत. म्हणजे सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन ह्याचं कसं आपल्याला महत्वाचं IUPAC नॉमेनक्लेचर देता येतं हे आपण बघून घेऊया. ठीक आहे. हे सोडवायचं आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. पॉलीफंक्शनल IUPAC. तर हे तुम्ही सोडवायचं आहे आणि हा आपल्याला पॉलीफंक्शनल IUPAC मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर येऊन आपल्याला IUPAC नॉर्मली JEE नीटला CETला विचारले जातात. ओके. याचा अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.